सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आपण जेव्हा नैवेद्यासाठी एखादा पदार्थ बनवतो तेव्हा तो अगदी छानच होऊन जातो। मग तो अगदी साधा असू द्या तरीही तो अगदी छान लागतो। आजही मी घरातल्या माझ्या देवीसाठी मस्त असा अगदी गोडाचा पदार्थ केलेला आहे, ते म्हणजे साबुदाण्याची खीर। चला तर मग ही खीर कशी बनवली ते आज आपण पाहूया। त्यासाठी एका पॅन मध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेले आहे। आता या तुपावरती आपल्याला ड्रायफ्रूटचे काप परतून घ्यायचे आहेत। इथं कोणत्याही प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक कट करून वापरू शकता। आता ड्रायफ्रूट छान या तुपावरती आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट्स परतून झाले की मग त्यामध्ये 1 वाटी भरून भिजलेला साबुदाणा टाकलेला आहे। साबुदाणा अगदी छान भिजून घ्यायचा। 2-3 तास पाण्यामध्ये हा भिजत ठेवला होता। अगदी छान मऊसूद हा साबुदाणा भिजलेला आहे। तोही तुपावरती अगदी मिनिटभर छान असा परतून घ्यायचा। साबुदाणा परतून झाला की मग त्यामध्ये 1 ते 2 ग्लास आपल्याला दूध टाकायचं आहे। दूध शक्यतो दुधावरची जी मलाई असते त्यासहित आपण यामध्ये दूध टाकायचं आहे, म्हणजे खीरीला छान दाटसरपणा येतो आणि खीर अगदी चवीला छान लागते। यामध्ये दूध टाकून झाले की मग थोडंसं केशर टाकायचं। तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे असेल तरच यामध्ये केशर किंवा पेढे टाकू शकता। आता माझ्याकडे पेढेही होते त्यामुळे इथं मी खव्याचे मस्त असे 2 पेढे यामध्ये टाकलेले आहेत। यामुळे या खीरीला अगदी छान अशी टेस्ट येते। चवीला तर मस्त लागतेच आणि खीरीला थोडासा दाटसरपणा येतो। आता हे सर्व मिक्स झालं की याला छान उकळत ठेवायचं। अगदी मंद आचेवरती मी 1 ते 2 मिनिटं छान उकळत ठेवलं होतं। खीरीला छान उकळी आली की मग त्यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची, वेलची पूड टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची। मस्त अशी आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे। रंगही अगदी छान आलेला आहे। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।